मूर्ख राणी, केवढा मोठा खड्डा खणलाय स्वतःसाठी. जमा करता येणार तेवढे पैसे? बरोबर बोलतोस विक्रांत. त्या आबाचा जीव वाचवायचा असेल तर त्यांना आपले पैसे वापरण्याशिवाय दुसरा कुठलाच ऑप्शन नाहीये. आणि जेव्हा त्याच्या लक्षात येईल तेव्हा त्या शॉकने तो म्हातारा मरून जाईल. करेक्ट. आता जे होईल ते बघत राहूया. लेट्स एन्जॉय. सर नमस्कार. नमस्कार. मी राणी इंद्रजित महाडे. माझ्या सासऱ्यांची जरा मेडिकल इमर्जन्सी आहे. त्यांना ब्रेन ट्यूमर झाला आहे, तो पण 3rd स्टेजला. त्यांच्या ऑपरेशनसाठी आम्हाला 7 लाखाची गरज आहे. त्यातले 4 लाख आम्ही जमवलेत. आता 3 लाख कमी पडत आहेत. तर तुमच्या NGO कडून काही मदत होईल का? त्यांचं ऑपरेशन उद्या आहे. अहो 11 आवरला ह्या गोष्टी नाही होऊ शकत. आम्हाला पेशंटची संपूर्ण हिस्ट्री तपासावी लागते आणि ती पेपर आम्हाला सबमिट करावं लागतं. त्यानंतर अप्रुव्हल येतं आणि मग तुम्ही ट्रीटमेंट चालू करू शकता. बरं ठीक आहे, मी दुसरा काहीतरी मार्ग निघतोय का बघते. ठीक आहे. हॅलो. हां, मी इंद्रजित महाडिक बोलतोय. मला ना एक 3 ते 4 लाख रुपये लोन हवा होता. हो हो, डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहेत माझे. नाही 15 दिवस एवढा वेळ नाही हो माझ्याकडे. मला अर्जंट हवा होता. नाही बघा ना, काहीतरी मार्ग निघेल. हां नाही बरं ठीक आहे. सर 2 मिनिटं माझं म्हणणं तर ऐकून घ्या. आमच्या आबांना वाचवण्यासाठी आम्ही सगळ्यांपुढे हात जोडतोय. तुम्ही काळजी करू नका. तुमचं कर्ज आम्ही नक्की फेडू. पण अहो मॅडम, असे प्रॉब्लेम सांगून लोन मिळतं का हे तर तुम्हाला माहिती पाहिजे. मी दुसरा कुठला तरी मार्ग सापडतोय का बघते. थँक्यू सर. हां, महालक्ष्मी पतसंस्था का? मला ना एक 3 ते 4 लाख रुपये पर्सनल लोन हवं होतं. हो हो, डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत सगळे. नाही, मॉर्गेज करायला सध्या काही नाही आहे माझ्याकडे. पण बघा ना, जरा मेडिकल इमर्जन्सी आहे माझ्या घरात म्हणून. हॅलो हॅलो, फोन कट केला.
सुवर्ण संधी, सुवर्ण संधी, सुवर्ण संधी.